वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संभाव्य मंत्र्यांसह आमदारांच्या सोबत बंद दाराआड चर्चा सुरू आहे। या चर्चेमध्ये उदय सामंत, तानाजी सावंत, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे सहभागी आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे कुणाला कुठली खाती मिळू शकतात यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे अशी सूत्रांची माहिती समोर येते आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। कपिल, संभाव्य मंत्र्यांसोबत आमदारांसोबत बंद दाराआड एकनाथ शिंदे यांनी चर्चा केलेली आहे। काय नेमकी चर्चा झालेली आहे? खाते वाटपासंदर्भात अंतिम चर्चा झालेली असू शकते का? नक्कीच जे संभाव्य मंत्री बनू शकतात असे आमदार आता वर्षावर दाखल झालेले आहेत। काही वेळात अजूनही आमदारांची संख्या वाढू शकते आणि आता बंद दाराआड यांची बैठक सुरू आहे। खास करून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे हे या बैठकीला पोहोचलेले आहेत आणि कोणती खाती कोणाला मिळतील ह्याच्यावरती महत्त्वाची चर्चा असणार आहे। त्याचबरोबर बावनकुळेही तिथे पोहोचलेले आहेत, त्यामुळे भाजपाचा कोणता राजकीय मेसेज घेऊन ते पोहोचलेले आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु कोणती खाती कोणाला मिळणार, कशी मिळणार आणि त्याच्यावर ते समाधानी आहेत का ह्याचा फेरविचार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत। त्यामुळे जे संभाव्य मंत्री होऊ शकतात असे जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलवलेलं आहे। त्यांच्यावर बंद दाराआड चर्चा करत आहेत। त्याचबरोबर अशा प्रकारचं खातं आपल्याला मिळू शकतं, त्यात तुम्ही समाधानी आहात का? आणि त्यात आपण सकाळी एक बातमी दिली होती की अडीच वर्षाचा फॉर्म्युला हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वापरू शकतात। त्यामुळे त्याच्यावरही त्यांना आता एकमत करायचं आहे आमदारांचं। त्यामुळे ह्या दोन गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे। एक तर तुम्हाला हे खाते वाटप मंजूर आहे का, दुसरी गोष्ट 2.5 वर्षाचा जो फॉर्म्युला आहे तो मंजूर आहे का, असे दोन प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेले आहेत। त्याच्यावरती मुख्यतः ही चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक चर्चा होईल असं सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। निश्चितच धन्यवाद कपिल सविस्तर माहितीसाठी।